मग माझं आयुष्यातलं एकच मोठं आहे, ज्या गोष्टीचं, ज्या प्रॉब्लेमचं आणि ज्या विषयाचं आपण काही करू शकत नाही ती एन्जॉय करायची. काय आता काय एन्जॉयच करू शकतो ना. 10 मिनटं बाकी आहेत क्लाससाठी. आणि हा जो सिग्नल आहे ना, याचा सगळ्यात मोठा काय माहिती आहे का, हा जेव्हा लागतो का नाही तर 120 सेकंदासाठी आणि 15 मिनटासाठी फक्त हा खुलतो. 15 सेकंदासाठी. फायनली पोहोचलो आहे आपण. 5 मिनटं बाकी आहेत बाई. बेकार चुकीची गाडी लावली. हे जे जाताना काढायला लागतं ना, त्याचं लय वैताग आहे बाई. काही ऊन पाऊस कंटिन्यू चालू होतं बघा. ऊन पाऊस. आता मी काय गोप्रो काढत बसणार नाही, हेल्मेटलाच लावणार आहे. बाबा चला, ते दार उघडे, शॉर्टकट मारू आपण. तर असे हाल आहेत. कसे डिलिव्हरी बॉय वाटायला लागले मी तर. क्लास संपल्यावर भेटू. मॅडमने दिलाय चहा प्यायला, पण आता वेळ. अवघड आता बघ कसं चाललंय सगळं आहे का. हातात खूप सामान आहे, चहा ठेवायच लागणार आहे बाई. थांबा जरा वापस. मॅडमने दिलाय चहा, पण आता वेळ नाही, त्यामुळे मला असंच प्यायला लागतं. हेल्मेट पण पकडलं. अवस्था बघ कशी आहे माझी. कसे सगळं हेल्मेट बिलमेट. तर असंच पिऊ चहा आणि निघू. आता निघूया, कारण मला पोचायचं आहे फक्त 10 मिनटात इथनं 3 किलोमीटरवर. आणि मध्ये जो सिग्नल असतो ना, त्याने येतो जीव घाईला. तर ही दुसरी सोसायटी आहे. मुलं येऊन थांबले असतील. आता राईट मारल्यावर पुढं फक्त घेऊ बघा. सुंदरीचं जरा फायरिंग बदललं आहे राव, कारण तिला ना राईडवरनं कोकणातनं आल्यापासून तिला धुतली नाही आहे. तर उद्या काही करून मला तिला धुवायची आहे आणि ऑइल चेंज करायचं आहे. उद्या काहीही करून ऑइल चेंज करणे आहे. हेल्मेट असंच असू द्या, हेल्मेट तिथं गेल्यावर काढू. आता इथं थोडंसं 15 मिनिट एक्स्ट्रा जाणार आहेत. मग तो आपला जो मधला 10 मिनटाचा गॅप होता ना, तो गेला. आता वेट करायला लागले ते का सगळे पॅरेंट्स. कसली बाय बाय पळत आलेत बघा ना. बघा बाय म्हणायला बाहेर आलेत पळत. सो निघूया. इथला डन झाला आहे. आता आपण तिथंच जायचं आहे जिथून आपण आलो आहे, त्याच सोसायटीत. 2 क्लास आणि एक मीटिंग आहे. बाय मजबूत थंडी आहे बरं का. असली भयंकर गार लागतं आहे ना. पण हे रॉयल एनफिल्डचं जे जॅकेट आहे, ते म्हणजे रेन शटर, ते थंडीला थोडं तरी हे करतं आहे. म्हणजे असं थंडी जास्त लागत नाही. पण पाय गेले भाई, पाय कामातनंच गेले पाय बघा. आणि चपलीची तर अवस्था बघा बाप्पा. सेम सिग्नल पशी आलो आहे बघा आपण. एंट्री किया है एंट्री. लेट्स गो. मिनी 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 स्लॅग गोप्रो बाय. गोप्रो इश्य हार्डकोर रे भाई. सो विषय असा आहे की दिवस इज डन. शेवटचा क्लास झालेला आहे. आता आपण सुटायचं आहे एका दोरीत घरी. थोडीशी पॅन्ट नेसूया आणि निघूया घरी, कारण बाहेर ऑबियोस पाऊस आहेच. त्यामुळं रेन कवर, रेन शटर, रेन जॅकेट सगळं घातलं पाहिजे. सो निघूया आता. कपडे नेसून झालेले आहेत. सुंदरी आपली पावसातच आहे. थोडंसं हळूहळू गेलं पाहिजे, कारण विषय असा आहे की चेनचा पण आवाज यायला लागला भाई. उद्या काही करून गाडीची, सुंदरीची पूर्ण काळजी केली पाहिजे. तिला दवाखान्यात नेऊन व्यवस्थित क्लिअर टकाटक चकाचक चमाचम करून टाकली पाहिजे. भाई आज
तर खाली पण पॅक आहे, वर पण पॅक आहे. एक तर एवढा भयानक पाऊस आहे आणि त्याच्यात हे ट्रॅफिक. खाली बी पॅक, वर बी पॅक. संपला विषय. बाजार उठवे गणेश मंडळ. चला आता डिगी 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 वाजतात. 9:30 पावणे 10 वाजतात घरी पोहोचेपर्यंत. खाली पण तेवढंच ट्रॅफिक आहे. मी आज खालीच टाकणार होतो गाडी, पण बाय बरी झाली नाही टाकली. कसं आहे माहिती आहे का, हे वरचं ट्रॅफिक आहे ना, हे थोडंसं ना मूविंग असतं आणि मध्ये मध्ये गॅप मिळतात बघा असं कारच्या मधनं, मग तो थोडासा लवकर जातो. पण खाली आहे ना, खाली प्रॉपर पॅक असतं, एवढं पॅक की खाली भयानक. म्हणजे समोरून पण उलट्या पण गाड्या येत असतात, इकडच्या पण जात असतात. मग जर इथून तुम्हाला जर 1 तास लागत असेल तर खालून आरामात अर्धा तास एक्स्ट्रा पकडा, 1.5 तास. पण वरनं जरा लवकर जातात. जसं की हे बघा, मिळाला मोकळा रोड, पटकेने थोडंसं डिस्टन्स जास्त कवर होतं. त्याच्यात हे अशी लोक जर पुढं असली गप्पा मारून चालवणारे तर झालं. पण लवकर हायवेने लवकर जातं. बरं तिकडं पण बघा ट्रॅफिक भयंकर आहे. सर्व्हिस रोडला पण गच्च आहे एकदम. कर्वेनगरमधलं येणारं पण ट्रॅफिक आहेच. भाई या वॅगनरमध्ये ना डिस्प्लेवर बेकार विषय चालू आहे. बेकार बरं तुम्ही फुल डिस्प्लेवरच विषय चालू आहे. हाँ भाई भयंकर पाणी सोडलं हो. बाप रे बाप, विषय खोल केलाय पाणी सोडून. नेहमीपेक्षा जास्तच मला दिसायला लागलं भाई. नुसतं थवाचं थवा पाण्याचं आहे. म्हणजे तुम्हाला काहीच दिसत नसेल यातून, मला एवढी तर गॅरंटी आहे. तुम्हाला फक्त हे पुढची हीच गाडी दिसेल असेल, टाटाची. बाप रे बाप, पॅकच आहे होतं इकडे तर. विशेष पॅक आहे बघा. आता काही काकांची रिक्षा बंद पडली आहे मध्येच. आता आपण या ट्रॅफिकचं काय करू शकतो सांगा ना. ओ भाई वॅगनार दिलाय धनका कोणीतरी भाई. या ट्रॅफिकचं काहीच करू शकत नाही. मग माझं आयुष्यातलं एकच मोठं आहे, ज्या गोष्टीचं, ज्या प्रॉब्लेमचं आणि ज्या विषयाचं आपण काही करू शकत नाही, ती एन्जॉय करायची. आता काय एन्जॉयच करू शकतो ना. हे ट्रॅफिक रडत रडत पार करण्यापेक्षा असंच असत आणि मस्त करायचा ना विषय. बाई आता बघा ना, दिवसभर क्लासेस, स्कूल, बाकीचे पण विषय, आणि जाताना घरी भाई एवढं ढीकभर ट्रॅफिक. मग इरिटेट होणार ना. मग मी काय म्हणतो, इरिटेट होण्यापेक्षा स्वप्न सुंदरीच्या मागे एन्जॉय करत जायचं ना. काय म्हणणं आहे तुमचं याच्यावर मला सांगा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मला तुम्हाला पण काय वाटतं की ज्या गोष्टीचं आपण काहीच करू शकत नाही, ती गोष्टी एन्जॉयच करायची. ऑलमोस्ट 80% लोकांना लेफ्टला जायचं आहे इकडं. पण हे ट्रॅफिक याच्यासाठीच आहे की हे राईटनं जाऊन परत लेफ्टला जाणार आहे. पुढचा पूर्ण नवले ब्रिज पूर्ण मोकळाच असणार आहे बघा. आता पूर्ण मोकळा, रोज मोकळाच असतो. पण सगळे राईटनं जातात आणि लेफ्टला निघून जातात कात्रज. हे जे राईटला गाडी आहेत या सगळ्या लेफ्टला जाणारेच आहेत. या छोट्या छोट्या पुढं बघा ना, पूर्ण रोड मोकळा असणार आहे. आणि अशा प्रकारे वरुण देवानी पण त्याचं आगमन करून घेतलेलं आहे. सो आता पडत आहे पाऊस. हो का, सगळ्यांना लेफ्टला जायचं, सगळ्यांना ऑलमोस्ट. आता पुढचा रोड बघा फक्त तुम्ही, फक्त रोड सुकाट अख्खा रोड असणार आहे बघा.
कसं आहे, सगळ्यांना तिकडंच जायचं, सगळ्यांना. हे बघा, हाय मोकळा कोरा करकरीत. तर हे बघा, पलीकडं पण ट्रॅफिक आहे. तर आपण जायचं आहे चिखला माखलातनं जरा ऑफ रायडिंग करून बाईक. पुणे तुम्हाला हे तरी शिकवतं की लडाख तुमच्या पाय हात का खेळ होतो. मग एवढे खड्डे आणि ऑफ रोडिंग तर पुण्यातच आहे. आला पाहिजे. एका हाताने तंबाखू मळतंय, हात स्टेअरिंगमध्ये घातल्याने मळत बसलाय तंबाखू. पण दिस इज कॉल्ड पॅशन, नॉट व्यसन, दिस इज पॅशन. बाय 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 बाय. खड्डा बघितलं काय भयंकरम. तर विषय असा आहे की अंकिताची जरा तब्येत ठीक नाही आहे. तो मी तिला म्हणलं की जेवण नको करू, मग आपण घेऊन जायचं आहे पार्सल. आता सुंदरीला लावले, पार्सल घेऊन जाऊ, मस्तपैकी ताव मारू. कुठं ती त्याची तब्येत ठीक नाही तर तिला जेवण करायला होतं. तर आता असा विषय आहे की त्यांच्याकडे तुरीची डाळ आहे आणि अंकिताला पित्ताचाच विषय आहे आणि त्या तुरीच्या डाळीमुळंच होतं तिला. त्यामुळं काय आता मी घेत नाही. तो आता दुसरीकडे जाऊया. आणि पण ट्रॅफिक बघा समोर, भयंकर ट्रॅफिक आहे बघा, भयंकर. चला, वरून तर नाही आहे ट्रॅफिक, त्यामुळं बरं चांगलं आहे. तो आता आपण घेतलेला आहे 2 डाळ राईस मला आणि एक पूर्ण राईस प्लेट छकुलीला. आत बसलेलो या हॉटेलमध्ये. मोकळा रोड होता, मोकळा. मी गाडी चालू केली, बघा गाडी. दिस इज कॉल दिल बेकरार था, दिल बेकरार है. आज तुमसे प्यार था, कल तुमसे प्यार है. पण मारलेले आहे एंट्री आपल्या राजवाड्यात. ह्या राजवाड्यातून आपण निघलेलो 7:30 वाजता. वाजले आहेत 10. दिस इज कॉल डान्सर्स लाईफ. एका आर्टिस्टची लाईफ अशीच असते बघा. पण एका आर्टिस्टकडं का नाही, सगळ्यात मौल्यवान वस्तू काय असते माहिती आहे का, जे खूप साऱ्या लोकांकडं नसते, ते म्हणजे पेशन्स. पेशन्स भाई, पेशन्स इज डायमंड. सुंदरीला गुड नाईट म्हणू. सो हा जर व्लॉग इथपर्यंत बघितला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा. कारण आता थोडंच राहिलं आहे, थोडक्यातच राहिलं आहे. प्लीज सपोर्ट करा थोडा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.